Hello students, welcome to SPM Polytechnic Kumthe Solapur. This is the third video lecture on unit number 4, function. I am Miss Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumthe. In this video lecture, we will going to learn about declaring user defined function. That is how to declare user defined function. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं कन्सेप्ट अँड नीड ऑफ फंक्शन. Also, what are the library functions like math.h, time.h, string.h, that is header files. Okay, so in this lecture we will see how to declare the user defined function. User डिफाइंड फंक्शन कसं डिक्लेअर करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो बघूया. अ फंक्शन डिक्लेरेशन स्पेसिफाईज फंक्शन नेम, पॅरामीटर अँड रिटर्न टाईप. इट डझंट कंटेन फंक्शन बॉडी. अ फंक्शन डिक्लेरेशन गिव्स an information to the compiler to the that the function may later be used in the program. तर डिक्लेअर करतो म्हणजे काय करतो आणि ते केल्यानंतर काय होणार आहे. तर बघा, फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय असतं, त्यामध्ये फंक्शन नेम असतं, फंक्शनमध्ये यूज केलेले पॅरामीटर्स असतात आणि तो फंक्शन काय रिटर्न करतो त्याचा टाईप ही आपण फंक्शन डिक्लेरेशनमध्ये लिहिणार आहोत. ओके, तर फंक्शन डिक्लेअर केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण एखादी फंक्शन ऑलरेडी प्रोग्राममध्ये जर यूज केलेला असेल तर ती फंक्शन डिक्लेअर केल्यामुळे कंपायलरला कळतं की हा जो फंक्शन आहे तर आपण तो नंतर ह्या प्रोग्राममध्ये यूज करणार आहोत. तर ही जी इंटिमेशन आहे तर ती देण्यासाठी, कंपायलरला देण्यासाठी आपण फंक्शन डिक्लेअर करत असतो. आणि फंक्शन डिक्लेरेशनमध्ये फंक्शनची बॉडी नसते. इट ओनली कंटेन्स फंक्शन नेम, पॅरामीटर अँड रिटर्न टाईप. ओके, तर त्याचं बघा सिंटॅक्स आहे. काय काय सिंटॅक्स दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा असेल रिटर्न टाईप, त्यानंतर असेल फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट लिस्ट. ह्या प्रकारे आपण फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. तर बघा, रिटर्न टाईप म्हणजे काय, तो फंक्शन आपल्याला काय आउटपुट देणार आहे, कुठल्या टाईपमध्ये आउटपुट देणार आहे. तर त्याचं टाईप म्हणजे रिटर्न टाईप. दॅट इज हिअर वन एक्झाम्पल इज गिवन, इंट ॲड. आर्ग्युमेंट लिस्ट आहे इंट ए कॉमा इंट बी. आता बघा, हे फंक्शनचं मिनिंग काय आहे इथे डिक्लेअर केलेलं आहे. जेव्हा एखाद्या फंक्शन विथ रिटर्न टाईप, आर्ग्युमेंट लिस्ट आणि सेमिकोलन जर असेल तर त्याला आपण फंक्शन डिक्लेरेशन असं समजू शकतो. जर हीच सेम डिक्लेरेशन विदाउट सेमिकोलन असेल तर त्याच्या खाली त्या फंक्शनची बॉडी लिहिलेली असते आणि त्या पूर्ण फंक्शनला आपण फंक्शन डेफिनेशन असं म्हणू शकतो. आणि जर ह्याच फंक्शनला जर रिटर्न टाईप जर नसेल तर त्याला आपण फंक्शन कॉल असं म्हणू शकतो. बघूया आपण एक्झाम्पलमध्ये, मी तुम्हाला सांगणारच आहे फंक्शन कॉल काय आहे, फंक्शन डेफिनेशन काय आहे. ओके, आता सगळ्यांना फंक्शन डिक्लेरेशन काय आहे कळालं. तर फंक्शन डिक्लेरेशन आपण का करतो, कंपायलरला हा फंक्शन आपण पुढे प्रोग्राममध्ये यूज करणार आहे ही इंटिमेशन देण्यासाठी यूज करतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं, फंक्शन नेम, पॅरामीटर आणि रिटर्न टाईप. पॅरामीटर म्हणजेच आर्ग्युमेंट लिस्ट असतील, फंक्शनचं नाव आणि रिटर्न टाईप. ओके, the function declaration is not needed if the user defined function is defined before the main function. फंक्शन डिक्लेरेशन हे आपल्याला पुन्हा कधी लागत नाही. जर एखादी फंक्शनची डिक्लेरेशन आपण मेनच्या आधी केला तर पुन्हा पुन्हा डिक्लेअर करायची गरज नाही. एकदाच आपल्याला मेनच्या अगोदर डिक्लेअर करून ठेवायचं आहे. तर फंक्शन डिक्लेरेशन कुठे करणार, फंक्शन डिक्लेरेशन ही ऑलवेज, म्हणजे आपल्याला एकदा तिथे केले की पुन्हा दुसरीकडे यूज करायची गरज नाही. ह्यासाठी आपण फंक्शन डिक्लेरेशन मेनच्या आधी करून ठेवतो, म्हणजे मेनमध्ये कुठल्याही पार्टला आपण फंक्शन यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे एक एक्झाम्पल घेऊन आपण हा जो इलिस्ट्रेशन आहे हाऊ टू डिक्लेअर फंक्शन ते बघूयात. राईट सी प्रोग्राम टू डिस्प्ले स्क्वेअर ऑफ एंटर्ड नंबर. तर एक युजर एंटर करतो नंबर, त्या एंटर केलेल्या नंबरचे आपल्याला स्क्वेअर कसं फाइंड आउट करायचं आहे ते आपण बघूया. सो दिस इज द प्रोग्राम टू फाइंड आउट द स्क्वेअर ऑफ गिवन नंबर. तर बघा, ह्यामध्ये काय काय केलेलं आहे, स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी एक छोटंसं
फंक्शन लिहिलेलं आहे, एक छोटंसं फंक्शन लिहिलेलं आहे आणि त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे, ओके दिस इज फर्स्ट वन, दॅट इज हा जो येलो कलर केलाय मी हायलाइट करून, दिस इज कॉल्ड फंक्शन डिक्लेरेशन. मेनच्या अगोदर मी हा जो स्क्वेअर इथे फंक्शन डेफिनेशन लिहिलेले आहे तर ती मी कुठे लिहिलेली आहे, डिक्लेअर केलेली आहे मेनच्या अगोदर. सो दिस इज व्हॉट फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय असतं, त्या फंक्शनमध्ये आपण एक्झॅक्टली काही स्टेटमेंट्स लिहित असतो काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. ओके, सो हा फंक्शन जो डेफिनेशन लिहिलेला आहे तो कुठं कॉल केलेला आहे, तर तो इथं कॉल केलेला आहे, तर ह्याला म्हणणार आहे फंक्शन कॉल. तर हा प्रोग्रामचा फ्लो कसं असणार आहे बघा. पहिल्यांदा आपण काय करतोय, प्री प्रोसेसर इन्क्लूड करतोय, हेडर फाइल्स इन्क्लूड करतोय. आफ्टर दॅट फंक्शन डिक्लेअर करतोय, जेवढे काही फंक्शन्स असतील. सपोज ह्याच प्रोग्राममध्ये मी अजून एक फंक्शन लिहू शकते, क्यूबचं फंक्शन लिहू शकते आणि ते मी ह्याच्या खालीच यूज करू शकते. जर युजरनी 9 हे नंबर एंटर केले असेल तर 9चा मी स्क्वेअर आणि क्यूब दोन्ही फाइंड आउट करू शकते ह्याच प्रोग्राममध्ये. जर माझ्याकडे 2 फंक्शन्स असतील तर दोन्ही फंक्शनचं डिक्लेरेशन मला मेनच्या अगोदर करावं लागेल. ओके, तर हा जो डिक्लेरेशन आहे तर तो कुठल्या टाईपचा आहे तर तो नंतर बघूया. ह्याच्यामध्ये काही टाईप्स आहेत फंक्शनचे. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर हा मेनमध्ये आपण काय काय लिहिलेलं बघा. इंटिजर घेतलेले 2 m आणि n. युजरला सांगायचं एक नंबर एंटर करा. युजर एंटर करेल, केलेला नंबर स्कॅन करते मी. स्कॅन केल्यानंतर जो काही नंबर आहे तर तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये m, तर तो व्हेरिएबलच मला इथे लिहायचा आहे. m का लिहिलं मी स्क्वेअरच्या ब्रॅकेटमध्ये, m म्हणजे युजरनी एंटर केलेल्या नंबरचंच मला स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी काय केली आहे, स्क्वेअर ह्या फंक्शनच्या आर्ग्युमेंट लिस्टमध्ये m लिहिलेली आहे आणि हा जो रिझल्ट असेल स्क्वेअर फाइंड आउट केल्यानंतर तो n मध्ये जाईल आणि n मी प्रिंट करते. ओके, तर बघा जेव्हा स्कॅन होईल एखादी नंबर युजर एंटर केलेली तर ती डायरेक्टली त्याच्यानंतरचा नेक्स्ट स्टेप काय, n इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये m, म्हणजे हा जो फ्लो आहे तर तो डायरेक्टली कुठं जाणार आहे, हा स्क्वेअरपासून डायरेक्टली इथं जाणार आहे. ओके, तर इथं गेल्यानंतर काय होईल तर हा पूर्ण कोड एक्झिक्यूट होईल. ओके, तर हा पूर्ण कोड एक्झिक्यूट होईल. तर हा कसं एक्झिक्यूट होईल, पहिल्यांदा इंट स्क्वेअर इंट एक्सच्या इथे m ची व्हॅल्यू जाणार आहे तर ते दोन्ही मॅप होतात. ओके, m आणि इंट एक्स हे दोन्ही मॅप होतात आणि m ची व्हॅल्यू x मध्ये जाते. आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये मी काय कोड लिहिले, इंट पी कशासाठी, तर हा जो व्हॅल्यू आहे स्क्वेअर फाइंड आउट केल्यानंतर मी तोपर्यंत एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करते ह्या फंक्शन परफॉर्म होईपर्यंत. तर हा जो पी व्हेरिएबल आहे तो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आहे आणि इंट एक्स हे जे मला मेनमधून मिळालेला नंबर आहे तर त्या नंबरचं मी स्क्वेअर फाइंड आउट करते. त्यासाठी पी इज इक्वल टू एक्स इंटू एक्स. ओके, एक्स इंटू एक्स म्हणजेच काय, स्क्वेअर फाइंड आउट होतो आणि पी मी रिटर्न करते म्हणजे काय, तर एक्स इंटू एक्सची जी रिझल्ट आहे तर ती मी पी मध्ये स्टोअर केली आहे म्हणून मी पी रिटर्न करते. पी रिटर्न हा कुठे जाणार आहे, डायरेक्टली एन मध्ये जाणार आहे. ओके, तर पी कुठे जाणार आहे, डायरेक्टली एन मध्ये जाणार आहे. तर एन मध्ये काय जाईल, सपोज एखादी व्हॅल्यू घेतली मी, एम इज इक्वल टू युजरनी 2 एंटर केला असेल तर 2 इंटू 2 4 होईल आणि पी इज इक्वल टू 4 रिटर्न होईल, तो एन मध्ये जाईल आणि एन डिस्प्ले होईल. मग त्याचं आउटपुट मला कसं मिळणार आहे, तर ह्या टाईपमध्ये युजरनी 5 एंटर केलेलं आहे, मला आन्सर 25 मिळालेला आहे. ओके, तर हा जो फंक्शन कॉल कसा परफॉर्म झालेला आहे कळालेलं आहे, डिक्लेरेशन कसं करायचं कळालेलं आहे, फंक्शन डेफिनेशन काय आहे कळालेलं आहे, प्रोग्रामचा फ्लो कसा होतो तो कळालेला आहे. तर तो जेव्हा स्क्वेअर मी कॉल करते, फंक्शन कॉल म्हणजे काय, ह्या स्क्वेअरला मी कॉल केली आहे. ओके, तर ह्या स्क्वेअरला मी कॉल केली आहे, तर ह्या स्क्वेअरला मी कॉल केल्यावर तो इथला स्टेप्स जो प्रोग्रामचा आहे तर तो एक्झिक्यूट होईल. सपोज ह्या स्क्वेअरच्या खाली क्यूब हा एक फंक्शन जर असला असता तर हा पी रिटर्न केल्यानंतर परत क्यूबचा जो फंक्शन आहे त्यामध्ये तो गेला असता. आता सध्याला तर आपण एकच फंक्शन लिहून एक्झिक्यूट करतोय. ओके, सगळ्यांना व्यवस्थित समजलेला प्रोग्राम. नेक्स्ट, स्कोप ऑफ व्हेरिएबल. तर स्कोप ऑफ व्हेरिएबल काय आहे बघूयात. इन सी व्हेरिएबल्स आर युज्ड टू स्टोअर डेटा. व्हेरिएबल्स काय यूज करतो आपण, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता 3 चॅप्टर आपण कव्हर केलेत, कोणाला काही डाऊट नसणार आहे ह्याच्यामध्ये. व्हेरिएबल आपण कशासाठी यूज करतो, डेटा स्टोअर करण्यासाठी.
Every variable has its scope, means it can be used only by the block in which it is declared. Other code cannot access that variable. तर हा स्कोप म्हणजे काय, तर त्याची पर्टिक्युलर ॲक्सेस आहे. सपोज मी एखाद्या फंक्शनमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केली असेल, तर त्याच फंक्शनमध्ये ते यूज करू शकते का इतर फंक्शनमध्ये पण ते यूज करू शकते, तर हे झालं त्याचं स्कोप. दिस इज रेफर्ड ॲज स्कोप अँड लाईफ टाईम ऑफ दॅट व्हेरिएबल इन द प्रोग्राम. म्हणजे त्याची लाईफ टाईम असंही त्याला आपण म्हणू शकतो. स्कोप ऑफ द व्हेरिएबल डिफाईन सर्टन एरिया इन विच द व्हेरिएबल इज ॲक्सेसिबल. तर काही सर्टन एरिया आहे ज्यामध्ये आपण त्याला ॲक्सेस करू शकतो, म्हणजेच त्याची काय झाली स्कोप. ओके, तर ह्या स्कोप ऑफ व्हेरिएबलचे टाईप्स आहेत. किती टाईप्स आहेत? देर आर 2 टाईप्स ऑफ व्हेरिएबल. फर्स्ट इज लोकल अँड सेकंड वन इज ग्लोबल. तर बघूया हे कुठले टाईप्स आहेत आणि त्याचं काय काम आहे. लोकल व्हेरिएबल आर डिक्लेअर्ड अँड इनिशियलाइज्ड विदिन फंक्शन. तर हे लोकल व्हेरिएबल काय आहेत? विदिन फंक्शन डिक्लेअर आणि इनिशियलाइज केले जातात. स्कोप ऑफ दिस व्हेरिएबल इज विदिन फंक्शन. जर एखाद्या फंक्शनमध्ये एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केली असेल तर त्या फंक्शनच्या पुरतच ते मर्यादित राहणार आहे. ओके, सो इट कॅन नॉट ॲक्सेस्ड आउटसाइड द फंक्शन. त्याच्या बाहेर तो यूज करू शकत नाही. ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर्ड आउटसाइड द मेन फंक्शन. बघा, आउटसाइड द मेन फंक्शन, मेनच्या आतमध्ये जर डिक्लेअर केलं असेल तर मेन फंक्शनमध्येच आपण ते यूज करू शकतो. जर आउटसाइड द फंक्शन म्हणजेच काय, मेनच्या आउटसाइड जेव्हा आपण प्री प्रोसेसर डिक्लेअर करतो, हेडर फाईल इन्क्लूड करतो, त्याच्यानंतर आपण जर एखादी व्हेरिएबल डिक्लेअर केली असेल तर त्या व्हेरिएबल आपण काय म्हणायचं आहे? ग्लोबल व्हेरिएबल. द स्कोप ऑफ दिस व्हेरिएबल इज थ्रू आउट द प्रोग्राम. जर मेनच्या अगोदर डिक्लेअर केली असेल तर मेनमध्ये, त्याच्यानंतर काही फंक्शन्स असतील तर त्या फंक्शनमध्ये सगळ्यामध्ये आपण हे व्हेरिएबल यूज करू शकतो. एव्हरी फंक्शन इन प्रोग्राम कॅन ॲक्सेस इट. सगळेच फंक्शन्स काय करू शकतील? हे व्हेरिएबल ॲक्सेस करू शकतील. तर आपण काय करणार आहे आता? एक प्रोग्राम घेणार आहे जे आपल्याला व्हेरिएबलचा स्कोप काय आहे तो समजून देईल. ओके, सो दिस इज द प्रोग्राम. तर ह्या प्रोग्राममध्ये बघा, इंट ए इज इक्वल टू 50. तर हा मी कुठे डिक्लेअर केली आहे? मेनच्या अगोदर डिक्लेअर केली आहे, म्हणून हा काय झाला? दिस इज द ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल फॉर दिस प्रोग्राम. तर पूर्ण प्रोग्रामसाठी हा काय आहे? ग्लोबल व्हेरिएबल आहे. and int I is equal to 20. This is what? This is the local variable. This is the local variable for only main function. ओके, तर हे मेन फंक्शनमध्ये लोकल व्हेरिएबल आहे. मेनच्या बाहेर ह्या फंक्शन डिस्प्ले फंक्शनमध्ये मी हे आय फंक्शन यूज करू शकत नाही. अँड दिस इज द इंटिजर के इज इक्वल टू 35. दिस इज ऑल्सो लोकल व्हेरिएबल फॉर दिस फंक्शन. व्हॉट इज दॅट फंक्शन? डिस्प्ले फंक्शन. तर हे जे के व्हेरिएबल आहे तर मी मेनमध्ये यूज करू शकत नाही. बट हा जो ए हा व्हेरिएबल आहे तर तो मी मेनमध्ये यूज करू शकते अँड डिस्प्लेमध्ये सुद्धा यूज करू शकते. सो ह्या प्रोग्रामचा आउटपुट बघा कसा आलेला आहे. पहिल्यांदा आय प्रिंट काय केलं आहे मी? मेन फंक्शनमध्ये असलेले, मेन फंक्शनमध्ये काही व्हेरिएबल मी डिस्प्ले करते. कुठले कुठले? ए आणि आय. ए आणि आय हे दोन्ही पण, आय जो आहे तर तो ऑलरेडी लोकल आहे. ए मी ह्याच्यामध्ये यूज करू शकते, ॲक्सेस करू शकते. व्हॉट? सो दॅट ए इज ग्लोबल फंक्शन. मग तो प्रिंट होतोय का नाही आपण बघतोय, चेक करतोय. तर हा इथे प्रिंट झालेला आहे, ए इज इक्वल टू 50. म्हणजे आपण त्याचा जो स्कोप आहे तर तो पूर्ण प्रोग्राममध्ये आहे हे इथं आपल्याला कळतं. ओके, आफ्टर दॅट ए आणि आय मी इथे डिस्प्ले केली आहे. आफ्टर दॅट मी काय केली आहे? डिस्प्ले आय. आय ह्या फंक्शन डिस्प्ले ह्या फंक्शनला मी कॉल करते आणि आय हा का लिहिलाय मी इंटिजर? बिकॉज डिस्प्ले ह्या फंक्शनमध्ये आयची व्हॅल्यू जेच्या इथे जाणार आहे. डिस्प्ले ह्या फंक्शनमध्ये आयची व्हॅल्यू जेच्या इथे जाणार आहे आणि जे इज इक्वल टू आय होईल आणि आय प्रिंट होईल. आयची व्हॅल्यू जे मध्ये जाईल आणि प्रिंट होईल, असं आपण ॲक्सेस करू शकतो. ओके, सो इंटिजर के इज इक्वल टू 35 आपण डायरेक्टली आय ह्या डिस्प्ले ह्या फंक्शनमध्ये यूज करू शकत नाही, तर तो पास करू शकतो व्हेरिएबल. मेनमधून डिस्प्लेला पास करू शकतो बट डायरेक्टली यूज करू शकत नाही. कळतंय मी काय बोलते? ओके, तर मी काय केले? डिस्प्ले ह्या फंक्शनच्या आतमध्ये ए, जे आणि के प्रिंट करते. जे म्हणजेच काय? जे इज इक्वल टू आय. जे इज इक्वल टू आय. आयची व्हॅल्यू किती आहे? 20.
तर ए इज इक्वल टू 50 प्रिंट झालेलं आहे, जे इज इक्वल टू 20 प्रिंट झालेलं आहे आणि के इज इक्वल टू 35 प्रिंट झालेलं आहे. ओके, स्कोप ऑफ व्हेरिएबल काय आहे कळालं. कसं त्याचं ॲक्सेस करू शकतो, बाय पासिंग द व्हेरिएबल. तर त्याची व्हॅल्यू आपण पास करून आय टू जे पास करून डिस्प्ले करू शकतो किंवा यूज करू शकतो. ओके, सगळ्यांना स्कोप ऑफ व्हेरिएबल आणि हाऊ टू डिक्लेअर फंक्शन, युजर डिफाईन्ड फंक्शन कळालेले. तर हे सगळे युजर डिफाईन्ड फंक्शन्स आहेत. ओके, लायब्ररी फाईल्स मधले फंक्शन्स नाहीत, हे आपण डिफाईन केलेले फंक्शन्स आहेत. सो ह्यांना आपण काय म्हणतो, युजर डिफाईन्ड फंक्शन्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. थँक्यू अँड हॅपी कोडिंग.